परत हायकोर्टनी सुटतं. मग तुम्ही काय कंझ्युमर बीफ खाणाऱ्यावरती तुम्ही एमसीओसी लावण्याचा विचार करत आहेत, या ड्रग्स वरती का नाही करत? ज्याला तुम्ही पकडला त्याच्यावरती एमसीओसीनी तुम्ही कारवाई करणार का? एक बंदी उठवा असं म्हणून हे काय सूचित करण्याचा प्रयत्न करतायत या सभागृहातनं अध्यक्ष महाराज? बंदी उठवण्याचा प्रयत्न करताय का आपण? चला पुढे चला. गुटखा लॉबीला मदत करण्याकरता अशा प्रकारचं विधान करताय का? वडेट्टीवार साहेब बसा, प्लीज बसा. एक तर शासनाने कडक कारवाई करावी, नाहीतर हे बंदी उठवावी. तेलंगणात नाही, गुजरातमध्ये नाही, इतर राज्यात नाही. आणलं चांगला हेतू होता म्हणून ही बंदी रिपीटेशन होतोय. एक मिनिट थांबा, काय हरकत नका, प्लीज प्लीज. अत्यंत खरं म्हणजे नेते आहेत ना बाबा, बर्बाद होणाऱ्या पिढीला वाचवण्यासाठी ही लक्षवेधी आहे असं माझं मत आहे. कारण मुंबई पुरता जरी विषय नाही, महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठा हे सगळं सुगंधित तंबाखू, गुटखा वगैरे. अध्यक्ष महोदय, आपल्या तिथे फार आपल्या सगळ्यांना माहित आहे की कॅन्सरचं प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलं आणि त्यातलं मोठा जर काय प्रकार असेल तर तो सुगंधित गुटखा हा आहे. अध्यक्ष महोदय, गुजरात मार्गे सर्रास महाराष्ट्रामध्ये हा विक्री केला जातो. इतर राज्यामध्ये याला बंदी नाही. मला वाटते मंत्री महोदयांकडे माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे अध्यक्ष महोदय की एक तर याच्यातून प्रचंड महसूल आपला बुडतोय. विषयांतर थोडा होईल. एकीकडे आपण तुटीचा अर्थसंकल्प दिला. मी सांगतो, मी विषयावर येतो. विषयावर जरा विषयावर येतो नाही, विषयावर येतो मी. प्लीज जरा एकदम तुम्ही टोकू नका. आम्हाला 30 वर्ष झाले सभागृहात. आम्ही काही एवढं काही नवीन नाही की आपण आपल्याला सूचना करावी. मंत्री महोदय, आम्हाला विनंती आहे. हा भयंकर मोठा प्रकार आहे. गुजरातच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये हा सगळा गुटखा येतोय. गुजरात मधून येतोय. सापडलेले अनेक धागेदोरे गुजरात पर्यंत. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे, एक तर याच्यावरची बंदी उठवा. 10,000 कोटी रुपये येतील, पण हे नाही रोखू शकत तुम्ही, कारण सगळे याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. अनेक पॉलिटिशियन आहेत. मी आपल्याला नाव नाही घेऊ शकत. हप्ते चालले आहेत. मी सांगा अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी सांगावं, पोलिसांनी जर मनात आणला, एक सुद्धा गुटख्याची पुडी विकू शकत नाही. एक सुद्धा. तुम्ही रस्त्याने जा, कुठे बसा, पटकन गुटखा मिळतो. माझा एवढंच विनंती आहे. प्रश्न स्पेसिफिक अध्यक्ष महोदय, फार मोठा गंभीर विषय आहे. विदर्भामध्ये असेल, मराठवाड्यात असेल, अनेक लोक मरतायत, याच्यामध्ये मृत्युमुखी होत आहेत. म्हणून एक तुम्ही एंटी नार्कोटिक्स वगैरे सगळं जरी काही झालं तरी यावर खरं तर हा गुटखा महाराष्ट्रात सर्रास विकतो आहे. म्हणून यावर बंदी जरी असली, बंदी आहे, एक तर शासनाने कडक कारवाई करावी, नाहीतर हे बंदी उठवावी. तेलंगणात नाही, गुजरातमध्ये नाही, इतर राज्यात नाही. आणलं चांगला हेतू होता म्हणून ही बंदी महाराज. बंदी उठवा असं म्हणून हे काय सूचित करण्याचा प्रयत्न करतायत या सभागृहातनं अध्यक्ष महाराज? बंदी उठवण्याचा प्रयत्न करताय का आपण? चला पुढे चला. गुटखा लॉबीला मदत करण्याकरता अशा प्रकारचं विधान करताय का? वडेट्टीवार साहेब बसा, प्लीज बसा. चला झालाय. एक मिनिट मंत्री महोदय, असलम शेखचाही प्रश्न ऐकून घ्या आणि एकत्रित उत्तर द्या. असलम शेख नाही, प्लीज प्लीज. आता मी असलम शेखला संधी देतोय. असलम शेख बोला. नहीं फिर आपको संधी नहीं मिलेगा. अब बोलिए, चलिए बोलिए. नाही असं बसवत नाही. तुमचा झालाय विषय. आपण मी त्या हरकतीचा मुद्द्याला ग्राह्य धरत नाही. चला पुढे. तुम्ही विचारलं ना प्रश्न, आता बंदी उठवा विचारलं तुम्ही. चला ठीक आहे, मग तुमच्या सदस्यांचा वेळ राहील. चला. काय अध्यक्ष महोदय, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बरोबर गुटखा सगळ्या काही इकडे विकला जातो आहे. या संदर्भात शासनाची भूमिका, हे सगळे उपाययोजना फेल होत आहेत. म्हणून आपण यापेक्षा अधिक कारवाई करणार का? खरं म्हणजे गुटखा विक्री करणाऱ्यावर नॉन बेलेबल ऑफेन्स हा प्रोव्हिजन असली तरी लगेच सुटले जातात. म्हणून काही कडक उपाययोजनेसाठी कायद्यात सुधारणा करणार आहात का? एकत्रित उत्तर द्या. चला असलम शेख आपण पण विचारून द्या. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे या मुंबईमध्ये जे केसेस वाढलेत आणि कुठेतरी लॉ अँड ऑर्डरचा जर फेलियर होत आहे, त्याचं मोठं कारण जे आहे ना ते ड्रग्ज आहे. प्लॅटफॉर्म असू द्या, रेल्वे स्टेशन असू द्या, प्लेग्राऊंड असू द्या, कुठल्याही ठिकाणी तुम्ही जर गेलं तर ड्रग्ज कंझ्युम करणारे आणि ड्रग्ज विकणारे ओपन आपल्याला दिसत आहेत. माझा स्पेसिफिक
माझा स्पेसिफिक 2 प्रश्न आहे. प्लीज बसून बोलू एक, नका. आपल्या उत्तरमध्ये आपण आपल्या अधिकारीचं एक मिनिट वडेट्टीवार साहेब एक मिनिट. आपण आपल्या उत्तरमध्ये कौतुक केलं आपल्या अधिकाऱ्यांचं, त्यांनी एवढा मोठा साठा पकडलाय, ती चांगली गोष्ट आहे, त्यांना अभिनंदन. पण ज्यांना आपण पकडतोय त्यांना आपण MCOCच्या तर्फे कारवाई केली पाहिजे. खरं म्हणजे तुम्ही पकडता तो बेलनी बाहेर येतोय, तडीपार केला की ते परत हायकोर्टनी सुटतं. मग तुम्ही काय बीफ खाणाऱ्यावरती तुम्ही MCOC लावण्याचा विचार करत आहेत, या ड्रग्स वरती का नाही करत? ज्याला तुम्ही पकडला त्याच्यावरती MCOCनी तुम्ही कारवाई करणार का? एक. आणि दुसरा जे प्रश्न माझा असा आहे की हे ड्रग्स कंझ्युम करण्यामध्ये आपले कॉलेजचे आणि शाळांची मुलं फार याच्यात इन्व्हॉल्व्ह झालेली आहेत. तर अख्ख्या मुंबईमध्ये एकही रिहॅब सेंटर नाही. तर मालाडमध्ये आमच्याकडे भरपूर शासनाची जागा आहे, तर मालाडमध्ये तुम्ही पहिला रिहॅब सेंटर या ड्रग्ससाठी उभारणार का? हे 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत आणि मला हे आहे की तुम्ही याचं उत्तर देणार. महत्वाचे प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, नक्कीच मकोका लावण्याच्या बाबतीमध्ये स्पेसिफिक उत्तर द्या मंत्री. जर का स्पेसिफिक देतोय, जर का जेव्हा संघटित गुन्हेगारी असते तेव्हा आपण मकोका आपण लावतो आणि ह्या व्यक्तीवरती देखील 2013 पासून आजपर्यंत 7 गुन्हे आहेत. त्यामुळे नक्कीच अध्यक्ष महोदय, जर का बसत असेल तर ह्याच्यावरती देखील मकोका लावला जाईल आणि कारवाई केली जाईल. आपण सन्माननीय सदस्य वडेट्टीवार साहेबांनी गुटख्याच्या बाबतीमध्ये जिथे नाही अध्यक्ष महोदय, रिहॅब सेंटरची आवश्यकता नक्कीच मुंबईसारख्या शहरामध्ये आहे. त्या बाबतीत देखील आम्ही योग्य ती आम्ही कारवाई करू. रिहॅब सेंटर आता गृह विभागाने उभारायचं की अन्य विभागाने उभारायची त्याची आम्ही तपासणी करून नक्कीच त्या बाबतीत देखील आपण कारवाई करू. परंतु गरज नक्कीच आहे आणि त्या बाबतीमध्ये शासनातर्फे नक्कीच आम्ही ते योग्य ती कारवाई आम्ही करू. गुटख्याच्या बाबतीमध्ये वडेट्टीवार साहेबांनी जे ते विषय मांडलाय की कारवाई होत नाही म्हणून तुम्ही बंदी उठवा, असं त्यांचा म्हणण्याचा उद्देश होता. अध्यक्ष महोदय, कारवाई होत नाही असं म्हणून चालणार नाही. किंवा आता खरं तर गुटख्यावरती कारवाई ही मुळात अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडनं होते. वडेट्टीवार साहेब आपल्याला देखील त्याची कल्पना आहे आणि मग त्या सगळ्या कारवाई हे आपण गृह विभागाकडे वर्ग करतो. परंतु अध्यक्ष महोदय, आजपर्यंत अन्न आणि औषध प्रशासनमध्ये फूड ऑफिसर्सची, सेफ्टी ऑफिसर्सची कमतरता होती आणि त्यामुळे तरी सुद्धा आजपर्यंत मी उत्तर देतोय ना, तरी सुद्धा आजपर्यंत अध्यक्ष मध्ये जवळपास 150 कोटीपेक्षा जास्त गुटखा मागच्या वर्षात आपण पकडलेला आहे. अध्यक्ष महोदय, या वर्षी 2 महिन्याच्या आतमध्ये फूड सेफ्टी ऑफिसरची देखील आपण नवीन नियुक्ती करतोय. जवळपास 154 आपण नवीन ऑफिसर नेमणूक करतोय. तर ह्या कारवाई अजूनपर्यंत अग्रेसर होणार आहेत. आणि अध्यक्ष महोदय, गुटख्याचा व्यापार करणाऱ्या कुठलाही व्यापारी असेल किंवा तिथे कोण डिस्ट्रीब्युटर असेल, कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. प्रत्येकावरती कडक कारवाई केली जाईल.